चारचाकी गाडी पंक्चर झाल्यावर जॅक लावून तिला टायर बसवलं जातं आणि अशाच प्रकारे अकोल्यामध्ये घराची उंची वाढवण्यासाठी जॅकचा वापर करण्यात आला आहे। विदर्भातला हा पहिलाच प्रयोग ठरलाय। वरती उचललं गेलेलं हे घर पाहण्यासाठी अकोलेकर इथं गर्दी करतात। अकोल्यातील शास्त्रीनगर इथली ययाती तायडे यांची ही भावना सदन इमारत 1200 चौरस फुटांचं हे अख्खं घर तब्बल 300 जॅक लावून उचलण्यात आलंय। घराची उंची वाढवण्याचं काम 15 दिवसांत पूर्ण होणार आहे। यासाठी पाया आणि भिंत कापून शेकडो जॅकच्या मदतीनं घराला उचलण्यात आलं। त्यानंतर या गॅपमध्ये विटा रचून बंगल्याची उंची सुमारे 4 फूट वाढवण्यात येणार आहे। 2 फूट वर उचललेलं घर आणि आणखीन 2 फूट उचलायचं आहे। त्यासाठी आम्ही हरियाणाकडून एक कंपनी आहे तिथले स्किल्ड लेबर वगैरे आणलेले आहेत आणि आता आम्ही उचलताना निर्देशात आलं आमच्या की एकही म्हणजे हेअर क्रॅक पण गेलेली नाही घराला, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम राहणार नाही आहे। पावसाळ्यात घरात घुसणारं रस्त्यावरचं पाणी आणि एरवी येणारं घाण पाणी टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आलाय। हाऊस लिफ्टिंगचं हे काम हरियाणातल्या एका ठेकेदाराला देण्यात आलं। या कामासाठी पैसे आकारले जातात ते फक्त 200 रुपये प्रति चौरस फूट। नवीन घर बांधायचं म्हटलं तर घराला जुनं घर आहे, वडिलोपार्जित असल्यामुळे थोडंसं इमोशनली टच असतो। प्रत्येक घरात आई वडिलांनी बांधलेलं घर आहे, तर मग मला हा पर्याय बरा वाटला की आपण लिफ्ट करू शकतो। मग त्याच्यात त्यांनी जरा सर्च केल्यावर असं लक्षात आलं की हे प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी लिफ्ट करू शकतो आपण घर। मग त्या हिशोबाने आम्ही घर लिफ्ट करायचा विचार सुरू केला। नवख्या हाऊस लिफ्टिंग पद्धतीचा हा प्रयोग जाणून घेण्यासाठी अकोलेकरांकरता तायडे यांचं हे घर सध्या पर्यटन स्थळ झालंय। या पद्धतीमुळे पैसे आणि वेळेची बचतही होते। जयेश जगड, झी मीडिया, अकोला।